करत असताना पाहायला मिळेल आणि फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला अगदी आई गावदेवी पिंपलोली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला भेटतोय। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, आपण बघू शकाल फायनल देखील आपल्याला खेळवायचे, त्या अनुषंगाने 3 षटकांचा सामना इथे ठेवला जाईल। बरोबर इथे तिथे मैदानाच्या आतमध्ये सलामीचे 2 फलंदाज दाखल होतात। पिंपलोली संघाचे आपण पाहतायत विनायक गोरे आणि अनिल पादीर हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। त्याच्यानंतर गोलंदाजी मार्गवरती वारलीपाडा संघाकडून कपिल हा गोलंदाज तयार होतोय। कपिलचा पहिलाच बॉल तडमांचा वरून केलेला आहे, अप्पटकरचा नजराणा आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विनायकच्या बॅटमधून आलेला आहे हा पहिला चेंडू सीमा पार 4। बॉल बढती मात्र 4 ने आकर्षण करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय विनायक या फलंदाजाला। मागच्या सामन्यामध्ये खरं तर हा खेळाडू फ्लॉप ठरला होता, पण आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, त्यामुळे आता इथे सिद्ध व्हावं लागेल आणि त्याच उद्देशाने पहिला चेंडू बढती 4 आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, आडव्या बॅटने उडवायचं होतं, गती होती आणि त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बॅटच्या वरच्या विभागाला चेंडू कनेक्शन करत होता। एक सिंगल या चेंडू बढती सापडती आहे। दाफलका बढती सध्या पिंपलोली संघाच्या 5 धावा दाफलका बढती आहेत। सध्या बॅटची लागली आहे थोडीशी टॉप एज आणि आता थेट मैदान सोडत असताना अनिल पादीर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। प्रामाणिक किती हवा तर प्रामाणिकपणा इतका हवाय, खरं तर पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता सरळ मैदान सोडणं याला म्हणतात खरं तर एक प्रामाणिक खेळाडू। सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना लागलाय पिंपलोली संघाला 5 वरती पहिला विकेट। पाच धावा दाफलका बढतेत, एका विकेटचं पतन मात्र फलंदाजी करत असताना सध्या या सामन्यामध्ये आपण बघतायत पिंपलोली संघाला लागले नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भगवान, जो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी इंटर होतोय। ओ भगवानसाठी बाउन्सर टप्पा होता, त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर बॅटचा जो फेस होता तो मात्र पॉइंटच्या वरून फिरवला आणि त्या चेंडूवरती सध्या भगवानच्या बॅटमधून आलेल्या आहेत धावा 4 चौकार। अगदी आता मैदानाच्या आतमध्ये आकाशाच्या दिशेने खरं तर फटके वळवले जात आहेत। बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमच्या या फलंदाजांच्या बॅटमधून पहिलं पॉवर प्ले सुरू आहे। भगवान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे भगवानच्या बॅटमधून आणि बाद झाले तिथून मात्र आता सलगची 2 आक्रमण होत आहेत आणि बॅक टू बॅक आलेले 2-4। पहिलं P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना कपिल जो गोलंदाजी करतोय आणि त्याने जे 2 शॉर्ट चेंडू वापरले त्याच्यावरती जर पाहिलं गेलं तर भगवानच्या बॅटमधून 2 तितकीच चांगली उत्तरं मिळालेली आपण पाहिली आहेत। 2-4 आले, त्याच्यानंतर हा यॉर्कर डॉट बॉल येतोय। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतायत आई गावदेवी पिंपलोली संघाला मात्र सध्या 13 या दाफलकावरती 13 धावा दाफलकावरती आहेत। साहिल प्रतिष्ठान चषकाची चर्चा जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासून होते आणि आजची 5वी रात्र जर पाहायला गेलं तर या चषकाची फार सुरेख रीतीने खरं तर घडली जात असताना आपण बघू शकताय। जे संघ टॉप 6 मध्ये पोहोचले त्यांची खरं तर उपस्थिती झाली आहे। फक्त आता काही क्षण उरले आहेत की रेग्युलर फॉर्मॅट जो कंप्लीट होईल त्यामधून एक संघ खरं तर टॉप 6 मधला आपल्याला शोधलेला बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर लॉस, त्याच्यानंतर खरं तर
तीन सामने जे मात्र टॉप 6 च्या मॅचेस मधले होतील त्यामधून 3 संघ टॉप 3 मध्ये जातील आणि तिथून जे बाकी पुढे सामने होतील ते मात्र नक्कीच फार चांगल्या रीतीचे आपल्याला पाहायला भेटतील. 13 धावा दाखल का पडते. एका षटकाचा खेळ संपन्न झाल्या. समोर मैदानाच्या आतमध्ये आता स्टाकरीनला फलंदाजी करत असताना विनायक गोरे हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल आणि गोलंदाजी मार्ग पडती मात्र वारलीपाडा संघाकडून सूरज हा गोलंदाज तयार होतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी स्पेल मध्ये सज्ज झालाय. समोर मैदानाच्या आतमध्ये तितका चांगला फलंदाज बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू बाटला थोडासा जर पाहायला गेलं तर किंचित कनेक्शन केलेलं क्षेत्ररक्षण बीट झालेत. नशीबरीत्या तिथे प्रोटेक्शन पोहोचले पण तिथे देखील थोडीशी खरं तर बघायला गेलं तर धावपळ ही महसूस करतोय क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती सध्या आपण पाहत आहेत बॅटिंग करत असताना पिंपलोली संघाला भेटलेल्या आहेत 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. दाफल कबड्डी सध्या तरी 16 धावा बॅटिंग करत असताना सध्या या मॅच मध्ये पिंपलोली टीमच्या जमा झाल्यात. एक चांगले टार्गेट बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये केला जातोय. सध्या बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांच्या बॅटमधून या क्षणी मिळतीये बॅटची थोडीशी इनसाइड आउट कडा आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना एक औद्योगिक पिंपलोली संघाला लागतोय आता भगवानच्या स्वरूपामध्ये हा दुसरा विकेट. बरोबरीत्या इथे आता नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर पाहायला गेले तर फेरबदल टाकला जातो वारलीपाडा संघाकडून. 16 धावा दाखल करते आहेत. वारंवार आता विकेट येतात गोलंदाजी करत असताना गोलंदाजांच्या या गोलंदाजीमध्ये आणि नक्कीच अजून एक सामन्यातला एक निर्णायक विकेट जो मिळाला जाईल गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाच्या सूरजला आणि ज्या पावली दाखल झाला होता धीरज तो होतोय पुन्हा एकदा बाद. विकेट मध्ये तिसऱ्या विकेटचं पतन फलंदाजी करत असताना मात्र लागलंय सध्या गावदेवी पिंपलोली संघाच्या या फलंदाजीमधून. 3 विकेट गमावलेत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. काशीनाथ सध्या दाखल झालेला आहे. काशीनाथ आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. वेग भन्नाट वापरलाय चेंडूवरती सध्या गोलंदाज सूरजने. मोक्याच्या क्षणी खरं तर गोलंदाजी करत असताना आपण वारलीपाडा संघाकडून सूरज या गोलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये बघू शकताय. सध्या परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये चांगला टप्पा तो सध्या वापरत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत अजून एक चांगला चेंडू. षटकाचा जर पाहायला गेलं तर 5वा चेंडू होता आणि 5वाही चेंडू जर पाहायला गेलं तर फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये रोखत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर या ओव्हर मध्ये जर बघायला गेलं तर 2 विकेट आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने आणि नक्कीच सूरजचा हा यॉर्कर बॅटची थोडीशी टॉप एज पुन्हा एकदा होईल मॅच मध्ये खरं तर कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा संघाचं आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय रेड सिग्नल. उलटी आउट. फलंदाज बाद. इथून मात्र आता आपण पाहतायत 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेल्या वारलीपाडा संघाने मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर गावदेवी पिंपलोली संघाला स्ट्रगल करायला भाग पाडलेलं आहे. कारण इथे आपण पाहतायत 4 फलंदाज बाद झाले आहेत. सलामीला दाखल झालेला विनायक गोरे अजून देखील बॅटिंग करतोय पण त्याला अगदी
फलंदाजांनी जी साथ द्यायची हवी होती ती साथ मिळालेली नाहीये. वैयक्तिक तो 3 चेंडू 8 वरती बॅटिंग करतोय पिंपलोली संघ. सध्या 16 या धावफलकावरती पोहोचलाय आणि आपण पाहतायत आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. सागर गोलंदाजी मार्क वरती तयार झाला. स्ट्रायकर रेनला ओपनर ऑर्डर मधून दाखल झालेला विनायक फलंदाजी करतोय. ओहो, विनायक साठी पहिला चेंडू खोलातली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघ वापरतोय. भन्नाट गती पेस मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजी सुरू आहे गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा टीमची. डॉट बॉल आला. शेवटचं षटक आहे. कम से कम या ओव्हर मध्ये खर तर 11 किंवा 12 तरी धावा घ्याव्या लागतील फलंदाजांना. अकुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खर तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला हरकत देणारा हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत बाउन्सर आणि सलग लागोपाठ मैदानाच्या आतमध्ये टाकलेला हा डॉट बॉल. गोलंदाज सागरचा दुसरा. वारंवार मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा हा संघ नक्कीच फार मोठ्या जोशाचं क्रिकेट सध्या खेळतोय या सामन्यामध्ये. वेगवान चेंडू लो बॉल टॉस. तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटवरती कोणतंच कनेक्शन खरं तर हवं तसं बनलं नाही. आपण बघू शकाल पंच सांगतात की 22 मधून या 2 धाबा या चेंडूवरती भेटल्या जातील. बॅटिंग करत असताना सध्या पिंपलोली टीमला 2 धाबा आलेल्या आहेत. 18 धाबा सध्या धावफलकावरती बनतायत. स्ट्राईक अँगल जो खरं तर हवा होता विनायक गोरेला तो नक्कीच त्याला मिळालेला आहे. पण आता आक्रमण होतील हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण 1-2 जर वाजून गेला तर ही खेळपट्टी थोडीशी शांत होते आणि नक्कीच ही ती खेळपट्टी थोडीशी शांत झाली आहे. ओहो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये बॉटमॅनचा वापर चांगला इस्तेमाली केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत. बॉल अडवला गेलाय. दुसरीची मागणी मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती खरं तर फटका खेळत असताना बॅट्समन विनायकने केली आहे आणि एक्झॅक्ट इथे 2 धाबा भेटतायत. 2 धाबा येतील. 2च्या सहाय्याने धावफलकावरती पुन्हा एकदा चेंजेस बनलं जात आहे. 20 धाबा बॅटिंग करत असताना सध्या या सामन्यामध्ये आपण पाहतायत आई गावदेवी पिंपलोली संघाचा. घरच्या मैदानावरती सध्या तरी हा खेळ सुरू आहे आणि घरची स्पर्धा आहे अगदी सध्या तरी या पिंपलोली संघाची. लोब फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटचा फेस मोडलाय. फिल्डर आली आहेत. छत्रक्षण थोडंसं स्ट्रगलमय झालंय. प्रोटेक्शन अवेलेबल पोहोचले तिथे मैदानाच्या आतमध्ये. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा या चेंडूवरती फलंदाज विनायकने केलेला आहे आणि इथे देखील 2 धाबा भेटतायत. मोठ्या फटक्यांसाठी हात खोलण्यासाठी संधी दिली नाहीये फलंदाजांना. पण फलंदाज देखील इतका चतुर आहे की त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलचा वापर जो मात्र चांगला केलाय. 22 धाबा पिंपलोली टीमच्या. फुल लाईनचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये आता एक सिंगल या चेंडूवरती भेटेल. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे दुसरी धाब प्रयत्न करत असताना आता लागेल इथे मात्र हा विकेट. आणि अशा पद्धतीने या सामन्याचं पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आई गावदेवी पिंपलोली संघानं फलंदाजी करत असताना कुठल्या त्या म्हणजेच 23 आणि इथून वारलीपाडा संघासमोर लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 24 धाबा. अगदी आपण पाहतायत सामन्याचं पहिलं सत्र संपन्न झाले. स्कोरबोर्ड वरती मात्र आपण बघू शकतायत 23 धाबा जमा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी पिंपलोली संघाच्या आणि 24 धाब्याचा पाटला मात्र मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा संघ करत असताना पाहायला मिळेल. पण आता मध्यसराचा जो इनिंग ब्रेक झाला त्यामध्ये आपण जातोय पुढच्या सामन्याचा नाणेफेकीच्या दिशेने. आपण बघाल पुढचा सामना जे गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला भेटतोय चिंचवली संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच पोहोचा. आपण टॉस करतोय.
अगदी पुढच्या सामन्याचा नाणेफेक केला जातो. आपण पाहतायत चिंचवली विपक्षात जुगरेवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्याचा टॉस इथे सध्या तरी होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. टॉस केला जातोय सध्या तरी. या होणारा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये हे दोन संघ खेळतील. दोन्ही संघांनी जर पाहायला गेलं तर एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघाची चर्चा खरं तर या स्पर्धेच्या आजच्या रात्रीमध्ये ऑलरेडी झाली आहे. पण इथून जो जिंकेल तो पुढे प्रवास नोंदवेल आणि कोण जिंकेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये खरं तर पुढच्या मॅच मध्ये या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणारच आहे. चालू सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र फार चांगल्या रीतीचा आपल्याला पाहायला भेटतोय ज्यामध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये पाटला करायचा वारलीपाडा संघाला मात्र सध्या तरी 24 धावेचा 18 चेंडू 24 धावेचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जी दाखल झाली सध्या तरी वारलीपाडा संघाचे आपण पाहतायत कुणाल आणि आकाश हे दोन बॅटर आहेत. स्ट्रायकर एंडला कुणाल फलंदाजी करतोय, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश बॅटिंग करतो आणि गोलंदाजी मार्क पडते विनायक. विनायकचा पहिलाच बॉल बॅटचा रडार मध्ये आणि त्याच्यावरती आता फलंदाजाने दाखवलेला आहे आपल्या बॅटचा दमखम. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आघाती स्ट्रोक मिळतील धाबा 6. बॅटिंग करत असताना कुणालच्या बॅट मधून आलाय षटकार. बॉल आणि पहिला चेंडू वरती षटकार तर आलेला आहे फलंदाज कुणालच्या बॅट मधून. त्याच्यानंतर हा चेंडू आपण बघतायत विनायकचा पडल्यानंतर खाली राहतोय सरळ मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली सबमरीन डिलिव्हरी फेकत असताना गोलंदाजाला आपण सध्या बघू शकाल. एक तुझा तर एक माझा असं सांगत असताना गोलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. वारंवार लेंथ आता चेंज करत असताना या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. पिंपलोली संघाकडे देखील फार वेगळ्या क्षेत्राचं क्रिकेट आहे. तो कुठूनही पलटवार करतोय आणि सध्या आपण पाहतायत पहिल्या चेंडूवरती मार पडल्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जे दोन चेंडू टाकलेत त्या दोन चेंडूत मात्र नक्कीच पहिल्या षटकाराची भरपाई जी सध्या गोलंदाज विनायकने केली आहे. ओहो इथे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज कुणालला मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलं जात आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक होईल यात मात्र काहीच हरकत नाहीये. फलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाला आपण बघतायत पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तिथूनचे 3 बॉल विनायकने मात्र फार चांगले फेकलेले आपल्याला पाहायला भेटले आहेत. आखूडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्णायक टप्पा वापरत असताना विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. उगाच या खेळाडूचं खरं नाव आवर्जून पुढे घेतलं जात नसतं पिंपलोली गावासाठी. तर त्याने केलेला कारनामा आणि त्याची खरतर जी खेळी आहे ती फार वेगळी आहे. 4 चेंडू डॉट. सेम टू सेम लेंथ पिक केली पण हा चेंडू आता थोडासा आउटसाइड ऑफ स्टंपला क्रॉस झालेला आहे आणि त्यामुळे पंच सांगतायत की इथे एक्स्ट्रा रन्स भेटतीये. दाफलगावरती सध्या वारलीपाडा संघाच्या बनतील 7 धावा. 7 धावा दाफलगावरती या सामन्यामध्ये. समोर जर पाहायला गेलं तर पहिलं P1चं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. अजून एक चांगला चेंडू फलंदाजाला मात्र सध्या तरी केलं जाईल थंड. येईल डॉट बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला ओव्हरचा खेळ संपलेला आहे ज्यामध्ये खर्च केलेल्या विनायक गोरेने 7 आणि इथून मात्र आता येणारे शेवटचे 12 चेंडू जिंकण्याकरिता या सामन्यामध्ये वारलीपाडा संघाला 17 धावेची गरज असेल. 12 चेंडू 17. सामना मात्र रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या श्वासापर्यंत खरं तर हा सामना लढला जाईल पिंपलोली संघाकडून हे मात्र नक्कीच सांगत असताना पहिल्या षटकामध्ये विनायक या गोलंदाजाला आपण पाहिलेला आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. पिंपलोली संघ फास्ट घ्या कारण जितका वेळ आपण वाचवाल तितका वेळ आता आपल्याला खरं तर महत्वाचा राहू शकतोय. येणारे 12 चेंडू 17ची गरज. समोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आणि तयार झालाय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आकाश या फलंदाजाला आपण पाहाल. आकाशसाठी पहिला चेंडू मागे सरकलेत. वेट करून फटका आपल्याला पाहायला भेटतो. थर्डमॅनला कटवला जातो. तिथे क्षेत्ररक्षक खाली आहे आणि थर्डमॅन रिझन मधून चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषा पार. बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघ आणि वारलीपाडा संघाचा आकाशच्या बॅटमधून येतील 4
डगआउट बघत होता आणि तो फटका आता आकाशच्या बॅटमधून आलेला पण पाहिलेला आहे. 11 धावा धावफल का बढतीयत समोर बॅटिंग चौकारानंतर हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा पुढे घेतलाय, ज्यामध्ये आपण पाहतायत सध्या तरी वाईड यॉर्करचा वापर गोलंदाज अनिल पादीर करत असताना मैदानात आपण पाहताय. डॉट बॉल, जितके जितके डॉट बॉल येतील तितका तितका सामना मात्र शेवटपर्यंत नक्कीच फार रोमहर्षक बनेल. बरोबर इथे आता इथे 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा संघाला आकुडपट्ट्याचा बॉल शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस आहे, टायमिंग चुकीचा निवडलाय आणि आता स्वेरलेग झोन मध्ये टिपलेला आहे आझेल. बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाचा बॅटर होईल आकाश फेल. विकेट नंबर 1 बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला 11-1. नक्कीच हा सामना मात्र आता मुवमेंट बदलतोय, सामन्याला रंग भरला जातोय. सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी पिंपलोली संघाकडून 11 बनलेल्या आता 9 चेंडू 13 ची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कपिल आलेल्या फलंदाजीसाठी स्वेरलेगच्या दिशेने फटका उडवलेला फिल्डर लांब आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. एक्झॅक्ट होईल काय आणि नक्कीच या चेंडूवरती आता मिळाल्या जातील या 2 धाबा. 2 धाबा या चेंडूवरती सापडत आहेत. 2च्या बढतीने दाफल का बढती मात्र आता 13 बनतायत. आता 8 चेंडू 11 ची गरज. सामना मात्र भरपूर रंगत असताना आपल्याला पाहायला भेटेल. मॅच मात्र नक्कीच सध्या तरी भरपूर गरम होत चाललेली आपल्याला बघण्यास भेटतीये. 8 चेंडू 11 ची गरज. मॅच मध्ये सध्या जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देतात, पण जिंकेल कोण त्याला फार महत्व असणार आहे या स्पर्धेमध्ये. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू पडल्यानंतर छोटीशी उसळी आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करत असताना आपण बघू शकताय वारलीपाडा संघाचा बॅट्समन कपिलला केलं बीट आणि इथून मात्र आता येणारे 7 बॉल 11 धावेचं समीकरण शिल्लक. 7 चेंडू 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये मात्र हा सामना सध्या चेंज झाला. शॉट ऑफ लेन, लॉफ्टेड हिट, सक्सेसफुल अँड पॉवरफुल बॉल झालेला आहे. स्वेरले बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. मिळतील धावा 6. पहा आता कपिलच्या बॅटमधून षटकार. बरोबर इथे शेवटच्या षटकावरती आलेला षटकार मात्र इथून या सामन्याचा दृष्टिकोन बदलत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक क्षण खरं तर असा वाटत होता त्या षटकावरती की एखादी सिंगल जरी गेली तरी सुद्धा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल, पण तिथे षटकारच आला आणि षटकाराने मात्र सामन्याचं चित्र बदललेलं आहे. 19 धावा दाफल का बढतेत. आता 6 चेंडू 5 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी वारलीपाडा टीमला आणि गोलंदाजीसाठी आता भगवान आलेला आहे. अजून देखील मेहनत सोडली नाहीये गावदेवी पिंपलोली संघाने. इथे मैदानाच्या आतमध्ये बाची कडा, फलंदाज पडेल माघारी, लागतोय विकेट. गरज अशी देखील चित्र अनेक वेळा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये डिफेंड झालेली आहेत, पण आज पुन्हा एकदा होतील का हा प्रश्न बनलाय. आकुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा फाईनच्या दिशेने चेंडू उडवला जातोय. फिल्डर आहेत, अनिलने बॉल पकडून फेकला डायरेक्टली
विकेटकीपरच्या क्षेत्राला या चेंडूवरती भेटली जाईल सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतात एक सिंगल येते दाफलकावरती 20 बनल्यात 4 चेंडू आता 4 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी वारलीपाडा संघाला कंपल्सरी चेज आहे 4 धावा तुम्हाला घ्याव्याच लागतील हा निर्णय मात्र फार महत्त्वाचा या स्पर्धेमध्ये आहे वेगवान चेंडू पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये आला थोडासा वेग दिला या चेंडूला गोलंदाज भगवानने आणि इथून मात्र आता सामना पुन्हा एकदा बदलतोय 3 बॉल आता इथून मात्र 4 धावेची गरज हालात आणि परिस्थिती प्रत्येकाची वाईट असते पण प्रत्येकाला माहित असतं की त्या परिस्थितीतून आणि त्या हालातीतून बाहेर कसं निघायचं आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय माहित आहे पिंपलोली टीमला कारण अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी क्रिकेट खेळलाय फटका फसलाय भगवान गोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय पण आता मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झेल सुटला आणि सामन्यामधला आता आनंद देखील खऱ्या अर्थानं जो मिळत होता तो आता मिळायला खरं तर पुन्हा एकदा भेटणार नाहीये कॅच ड्रॉप झाली 2 धावा या चेंडूवरती आल्या आता इथून 2 चेंडू 2 धावेची गरज सामना रंगला होता सामना भिडला होता पण कॅच ड्रॉप झाली तिथून मात्र आता या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेलं पण बघतायत 2 चेंडू 2 ची गरज 2 बॉल 2 ची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या खरं तर थोडासा टॉपेज जोडला चेंडू कनेक्शन करतो थर्मान मधून एक धाव भेटते आता मात्र इथूनच सामना विसरू नका कारण सामना पोहोचलेला आहे 1 चेंडू आणि 1 वरती हाय व्होल्टेज मॅच सध्या तरी आपण पाहतायत काळजाचा ठोका आता प्रत्येकाचा चुकत असेल ज्याच्या कोणाच्या डोळ्यावरती झोप आली असेल त्याची झोप आता उडली जाईल कारण मॅच इथे 1 चेंडू आणि 1 वरती येऊन थांबलेली पाहायला भेटती आहे चर्चा पुन्हा एकदा आहे गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली हा संघ करतोय कारण भगवानने या सामन्यामध्ये शेवटपर्यंत खरं तर नक्कीच ही लढाई अजून देखील सोडली नाहीये 1 चेंडू 1 धाव कदाचित जर अनिल पादीरच्या त्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला नसता तर या सामन्याचे चित्र वेगळे असते आणि तरी सुद्धा तो झेल सुटला नसता तरी सुद्धा चित्र वेगळे असतं पण अजून देखील मॅच ऑन आहे कारण इथे 1 चेंडू आणि 1 धाव आहे चला फास्ट घ्यायचा अधिक वेळ खर्च करायचा नाहीये पिंपलोली संघ 1 चेंडू 1 धावेची गरज समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण बॅटर किरण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्लोज क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले पिंपलोली संघाने सामना मात्र जबरदस्त बनलाय घरचं मैदान आहे साहिल प्रतिष्ठान चषकाची महत्वाची रात्र आहे आणि सध्या भगवान गोलंदाजी मार्कवरती तयार होतो 1 चेंडू 1 बॉल 1 ची गरज समोर स्टेप आउट करत असताना फटका चांगला भेटेल 1 सिंगल आणि नोंदवलं जाईल या सामन्यामध्ये विजयाचं नाव वारलीपाडा संघाचं अभिनंदन राहील वारलीपाडा टीम आणि हडलक देऊया आपण इथे पिंपलोली टीमला डिझाईन